नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या गोवा पॉलिटिकल लीग 2022 मध्ये मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहे एक युवा उद्योजक आणि धडाडीचे युवा नेता मिलिंद पिळगावकर. नमस्कार मिलिंद बाब, स्वागत आहे तुमचं गोवन वार्ता लाईव्ह मध्ये. मिलिंद पिळगावकर हे एक युवा उद्योजक आहेत. मय मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून ते धडपडून काम करत आहेत. युवकांनी राजकारणात यावं असं नेहमीच म्हटलं जातं. हा एक युवक असा आहे जो राजकारणात आलेला आहे, परंतु केवळ राजकारण करण्यासाठी नाही, गेली अनेक वर्षे मय मतदारसंघात वेगवेगळं सामाजिक काम हे मिलिंद पिळगावकर सातत्याने करत आहेत. त्या मग महिला असू द्यात, युवा असू द्यात, ज्येष्ठ नागरिक असू द्यात, वेगवेगळे उपक्रम मय मतदारसंघासाठी ते राबवत आहेत. मय मतदारसंघाचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि मय मतदारसंघ हा कशा पद्धतीनं एक आदर्श मतदारसंघ करता येईल, कशा पद्धतीनं मय व्हायब्रंट मतदारसंघ करता येईल, याच्यासाठी मिलिंद पिळगावकर सातत्याने काम करत आहेत. आज आम्ही आजच्या या चर्चेतून जाणून घेणार आहोत मय मतदारसंघासाठी त्यांच्या काय योजना आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते कशा पद्धतीनं या निवडणुकीत उतरणार आहेत. मिलिंद बाब, स्वागत आहे तुमचं. गेल्या अनेक वर्षापासून मिलिंद पिळगावकर हे नाव आम्ही सातत्याने ऐकतो आहोत. केवळ निवडणुका आल्या आणि मिलिंद पिळगावकर अचानक चित्रात आले किंवा प्रसिद्धी झाले असं होत नाही. मिलिंद पिळगावकरांचं काम हे सातत्याने सुरू आहे. वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळ्या सामाजिक योजना, युवकांसाठी स्पर्धा, गावाच्या वेगवेगळ्या विषयावरती चर्चा, असे अनेक विषय आम्ही मिलिंद पिळगावकरांकडनं ऐकत आहोत. मिलिंद पिळगावकर हे कोण आहेत, मय मतदारसंघाकडे त्यांचा काय संबंध आहे आणि मिलिंद पिळगावकरांचा युवा उद्योजक बनण्यापर्यंतचा प्रवास हा कसा काय घडला? नमस्कार किशोर बाब, तुमका परत एकदा येवकार. पळया, मय मतदारसंघ हो 7 पंचायतीचो संघ असा आणि पिळगाव तितुरली एक पंचायत आणि आम्ही पिळगाव गावचे सुपुत्र. म्हणजे आमचो जन्मही पिळगाव झाला. आमचे प्राथमिक शिक्षण जे असा 1ली ते 7वी हे पिळगावच्याच गव्हर्मेंट शाळेन झाला, सरकारी शाळेन. परत 10वी पर्यंत पिळगांवच आयडियल इस्कॉल, मागीर 11वी 12वी बिचोली हायर सेकंडरी, कॉलेजीक दामोदर कॉलेज. पूण कशें आसतालें की वेवसाय आमच्या फॅमिलीन कोणी करूंक ना. म्हणजे कोणी तरी बाबा म्हाज्या बापायन किंवा आज्यान कोणी तरी म्हणजे जाणट्यांनी कोणी केला आसतलो असो काय वेवसाय ना. आमचो बापूय डेली वेजर म्हणजे चिरे मारपाचें काम करतालो आणि म्हाजो वेवसायाकडे म्हणजे कसो की परिस्थिती वायट असल्या कारणान हांव ल्हानपणापासूनच काम करप. म्हणजे आमच्या सायडीक एक बेकरी आहा, थंय काम करप. आमी खूब इंटरव्यूनी सांगला, पण तुमी विचारला एक थोडक्यान तुमकां सांगता. आणि अशें करून हांव तें स्कूल केलें. मागीर हायर सेकंडरीक वयताना हांव बिचोले वयतालो, पूण सकाळीं पाव बी विकप, सकाळीं फुडें सायकलीन. ते तेन्ना पदेर म्हणटाले पळय सायकलीन, आतां स्कूटरीन वयता तशें हांव सायकलीन सकाळीं फुडें वचप. आनी मागीर हायर सेकंडरी जेन्ना हांव कॉलेजीन गेलो, दामोदर कॉलेजीन मडगांव, तेन्ना हांव पिग्मी कलेक्शन करतालो सांजचो. मागीर सकाळीं कॉलेज, परत तुजें मास्टर्स करपाक गोवा युनिवर्सिटीन गेलो हांव. पाक प्लाझा हॉटेल म्हणून आझाद वैदारा कडेन आहा, थंय तेंचे कडेन नायट ऑडिटर रिसेप्शन काम, सकाळीं युनिवर्सिटी. अशें म्हणजे ऑलरेडी म्हाजो पयली पासूनच मेहनत करप हें म्हाजे कडेन आसलें. तो मागीर जेन्ना हांव नोकरी करपाक फिल कॉर्पोरेशनान जॉयन जालो तेन्ना थंयच्यान हांव आफ्रिकेक तेंच्यांनी म्हाका मार्केट रिसर्च करपाक धाडलो. तेन्ना हांव अवघ्या वयाचे 23 वर्सांचो आसलो, 97. सो तेन्ना मार्केट रिसर्च करून धाडलो. एक 6 म्हयने सुमार हांवें तेंचे मार्केट रिसर्च केले. 3 म्हयने परत आयलो. तेंच्यांनी म्हाका मॅनेजर म्हणून धाडलो टू मॅनेज देअर बिझनस इन आफ्रिका. हांवें तेंचे ते झांबिया, झिम्बाब्वे, बोत्सवाना, मलावी, मोजांबीक, साऊथ आफ्रिका अशे सगळे कंट्री मार्केट रिसर्च केल्ल्यो. पिटर फर्नांडीस म्हणून एक सिनियर मॅनेजर आसले तेंच्या बरोबर. मागीर हांव तेंचेच कंपनीन परत हांव काम करपाक गेलो एज अ मॅनेजर. 4 वर्सां काम केलें. प्रमोशन जालो डायरेक्टर म्हणून 5व्या वर्सा. आनी रिसर्चर येयल्ल्या कारणान तेंच्यो कंपनी आसल्यो पळय त्यो थोड्यो इंटरनॅशनली सिंगापूर जे तेंचे हेड ऑफीस आसलें इंटरनॅशनल बिझनसाचें, थंयसून त्रास जावपाक लागलो. टॅक्नॉलॉजिकल चेंजीस आयले आनी हे सगळे चेंजीस आयल्या कारणान ती बिझनस आसा पळय ती विकपाक सोदपाक लागली कंपनी. आनी विकपाक सोदल्या कारणान मागीर हांवें कितें केलें की बींग आय वॉज रिस्पॉन्सिबल तें हांव विकपाचो प्रयत्न करतालो. पूण रिसेशन जेन्ना आसता पळय तेन्ना खंयच्याय देशान, खंयच्याय इकॉनॉमीन दुसरो कोण तितूर हात घालपाक सोदिना. पूण हांवें प्रयत्न केलो, बट देन आय वॉज फायंडींग इट डिफिकल्ट की बाबा हें जावचें ना. सो हांव कंपनी कडेन म्हाजे रिलेशन्स बरे आसले. तेंचे डायरेक्टर बर्नार्ड टॉंग म्हणून सिंगापूर आसताले, अब्दुल फजल बॉय म्हणून चेअरमॅन आसताले. सो हांवें तेंचे कडेन प्रपोजल दिलो की सर आय नो द बिझनस, म्हाका खबर आसा हो बिझनस कितें आसा तो, एंड आय वॉन्ट टू बाय इट ओवर.
म्हाजे कडेन कितें सेवींग व्हडलें नासलें, म्हाजी सॅलरी तेन्ना $300 सॅलरी आसताली, पूण म्हाजे कडेन जितले सेवींग आसले ते सगळे घातले हांवें. मागीर दॅट वॉज अ रिस्क बेजिकली. आनी प्लस हांवें म्हटलें तुमकां म्हाका स्टॅगर्ड पेमेंट करून दिया, विथीन से 1-2 वर्सां भितर हांव तुमचें पेमेंट सॉर्ट आउट करता. लकी इनफ कंपनी एग्री जाली आनी हांवें ती कंपनी टेक ओवर केली झांबियान. फील फोटो झांबिया, फील पीटी झिम्बाब्वे. आनी ते केल्या उपरांत हांवें ती बाय ओवर केली आनी जो तांकां पिरियड सांगलेलो त्या पिरियडाच्या पयलींच हांवें तेंचे रिटर्न केलें आनी तो एक बिझनस जालो. मागीर थंयच्यान हांवें बाकीचे बिझनस एक एक करून अशें आतां आमचे ऑलमोस्ट 12 कंपनीज आसा आफ्रिकेक. दुबय आमचें ऑफीस आसा, मॉरिशस आमचें ऑफीस आसा, गोंयानूय आमी बिझनस स्थापन केला. म्हणजे हो बिझनसाचो आनी म्हाजो वारसो असो कितें पारिवारीक कांय ना, हो सगळो जे आसा पळय ती देवाची साथ बेजिकली, लोकांचो जाणट्यांचो आशिर्वाद इतल्या खातीरूच जाला आसतलें तें. केवळ आपल्या मेहनतीच्या बळावरती तुम्ही एका सामान्य कुटुंबातनं एक उद्योजक म्हणून तुमची प्रतिमा बनवली. उद्योजक म्हणून प्रतिमा बनवली असतानाच राजकारणात यावं असं केव्हा वाटलं आणि का वाटलं? राजकारणात येवपाचो असो कांय ना. कशें आहा, आमी सदींच राजकारण कशें म्हणटा की राजकारण बुरशें आनी तितूर सगळे जे मनीस आसा पळय ते वायटूच जाता. पूण ही गोश्ट चुकीची आसा. तितूर जर बरो मनीस जर येत जाल्यार चेंजीस घडोवंक शकता. पूण आमी जर ते तशेंच सोडलें आनी तुका सपोज आवड आसा समाजकारणाची, राजकारण हें सेकंड स्टेज. समाजकार्य म्हणजे कशें की आतां आमी पळया थोड्यांक कितें दिसता जे आमकां वळखना ते अरे मिलीन आतां इलेक्शन येयलें 5-6 म्हयने बोवाळ घालता. पूण आमचें कार्य आसा पळय हें कितलेशेच वर्सां चालू आसा. आमी 2007 इलेक्शन लढलेले. 2007 उपरांत आमी इलेक्शन लडोंक ना, म्हणजे 15 वर्सां जालीं. आनी 15 वर्सां जेन्ना हांव मतदारसंघांनी येवन पळयता जाल्यार आमचो विकास पयलीं आसलो पळय जितलो घडोंक ना तितलोच अजुनूय आसा. म्हणजे 15 वर्सां फुकट गेल्या हें हांव स्पश्ट म्हणटा आनी लोकूय म्हणटा आमच्या मतदारसंघाचे. तुमीय विचारूं शकता कोणायकू. म्हणून आमचें समाजकार्य आसा पळय आमी कंटिन्यू दवरलां. आमी जेन्ना इलेक्शन रावूंक ना तेज्या उपरांत आमचे कोणाक कितें खर्च हेल्प करप, मदत करप, स्कॉलरशीप दिवप हें चालू आसलें. पूण हें म्हटलें फॉर्मलायज करपाक आमी आमच्या आज्जेच्या नांवान एक ट्रस्ट फॉर्म केलो आनी गेली 2009 आमी ट्रस्टाच्या मार्फत प्रत्येक वर्सा स्कॉलरशीप दिता. सबंद मतदारसंघान ऑलमोस्ट 100 भुरग्यांक स्कॉलरशीप दिता. प्लस तुजे कोण एकदम गरीब परिस्थिती आसा ते भुरगे शिकता बरे जाल्यार ताका हेल्प करता. कल्चर सांस्कृतीक आमी खूब हेल्प करता. खूब म्हणजे आमच्यो ज्यो कला आसा पळय आमच्या लोकांच्यो ट्रेडिशनल हांकां कोणी सपोज फुडें काडपाक फुडें सरता जाल्यार आमी खूब हेल्प करता. आनी सामाजीक कोणी सपोज घर कोणाचें कितें जालां किंवा कोण वखदाक पयशे जाय किंवा सामकोच गरीब आसा डॉक्टर कडेन वचूंक मेळना असले खूब. पूण तितूर जाता कितें की आमी हें करता पळय तें आमी केलें काय आमी सोंपयता. म्हणजे आमी तेजो गाजा करिना. पूण फक्त एक म्हाका बरी गोश्ट कशी दिसता की हालीं आमच्यो कोपरा बैठक भरपूर जाता आनी त्या कोपरा बैठकीक महिला वर्ग जो आसा पळय हांचो आमकां खूब प्रतिसाद मेळटा. पयरूच एक कोपरा बैठक जाता जाल्यार असो प्रश्न येयलो की तुमी म्हणपाक बरें हे तुमी सगळे आमच्यो स्किमी सांगता आमी तूं अशें करतलो तशें करतलो मतदारसंघ इम्प्रूव करतलो आनी जॉब दितलो, जॉब क्रिएशन करतलो. पूण तुजेर विश्वास कसो दवरप कित्याक 15 वर्सां आमकां लोकांनी फटयला. तेंच सांगलां की आमी कितें तरी बरें करतले आनी कितें. एक थोडे आनी कोणी तरी रिप्रेझेंटेटिव्ह सांगलें की तुमकां मसुंडी दिता म्हणून. मसुंडी पळया म्हणजे फटिंगपणाचो लेवल खंय खंय आसा तो पळया. 5 वर्सां भितर आपूण तुमकां मसुंडी दिता. 5 वर्सां सोंपली. बाकी तुमी एक कितें तरी कोणाक तरी पयशे दिता म्हणून सांगलेले न्ही आनी ते दिवंक ना हांव मानूंक शकता. पूण मसुंडी तुमी तो लोकांचो खेळ करता. मागीर तसली गोश्ट जर तुमी सांगता लोकांक दिता म्हणून दिना एक तर तुमी सांगूंकूच जायना दिता म्हणून तुमकां जमची ना जाल्यार. पूण तो खेळ करप न्हू. म्हणटकूच लोकांक विश्वास पटना आनी लोकांक जेन्ना विश्वास पटना पळय तेणी प्रश्न केलो की बाबा तुजेर कसो विश्वास दवरपाचो. मिलिंद पिळगांवकर म्हणटा की आपूण हें करतलो तें करतलो पूण कित्याक दवरपाचो विश्वास. तेजेर हांवें तांकां सांगलें पळय परिस्थिती 15 वर्सांची हांवूय वळखता, हांवूय सगळ्याक भोंवता आनी ह्या इलेक्शनाक माय मतदारसंघान जर देव सुद्दां कोणाच्या रुपान जर येवन उबो रावलो जाल्यार सुद्दां तेजे लोक विश्वास दवरचे ना. कित्याक लोकांनी फटिंगपणाच केल्लेली आसा. 2007 मध्ये तुम्ही मगोच्या उमेदवारीवरून निवडणूक लढवलात. त्याच्यानंतर 2012 आणि 2017 मध्ये तुम्ही निवडणूक लढवली नाही. यावेळेला मिलिंद पिळगांवकर हे मगोसोबत दिसत नाही किंवा मगोची उमेदवारी ही पेमेन शेट यांना यापूर्वी जाहीर झाली होती. आता ऑफकोर्स प्रवीण झाटिये हे मगो पक्षात प्रवेश केल्यामुळे प्रवीण झाटिये यांना मगोची उमेदवारी मिळू शकते. मिलिंद पिळगांवकर मगोपासून कसे काय दुरावले? मगोपासून आमी पयस वचोंक ना. आमी मोगोन असलेच, आमी मोगोन आसाय बी. म्हणजे आतां ऑफकोर्स आमी ना ऑफिशियली हांव रिजायन करतलो पूण मोगोन आमकां पयस केलें. पेमेंट शेटीक तेंच्यांनी मोगोन हाडलो. म्हाका कांय सांगोकूच ना ताका हाडटा म्हणून.
आता काल काढला कोणाक आमच्या प्रवीण जाट्याक ना म्हाका मोगोच्या अध्यक्षाचो फोन येयला ना म्हाका सुदीन ढवळीकराचो फोन येयला किंवा कोणी कार्यकारिणीचो येयला की बाबा तेका हाडटा म्हणून. सी मोगो पक्षान आमकां दूर केल्या, आमी मोगो पक्षा कडेन दूर करूंक ना. आनी मोगो पक्ष जो आसलो तो मोगो पक्ष आतां आसा अशें म्हाका दिसना. मोगो पक्षाचे प्रॉब्लेम कितें आहा तें तुमी पळया. मोगो पक्ष इतली वर्सां सत्तेन आसा, 3चे 30 जाले काय 3चो 1 जालो हे लोकांनी कळप. म्हणजे राजकारण खंय व्हरपाक सोदता मोगो पक्ष हे मोगो पक्षाचे जे लिडर आसा तेंच्यांनी डिस्कस करपाक जाय, चिंतपाक जाय. पूण थोड्यांक कशें आहा की तो 3चो 2, 3चो 1, 1चो 3 इतल्या पर्यंतच उरलो, आपले राजकारण चाललें, आय एम हॅप्पी असले चालू आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसापासून म्हणत नाही पण गेल्या काही काळापासून ज्या वेळेला मय मतदारसंघातल्या विद्यमान आमदारांच्या विरोधात एक निगेटिव्ह चित्र तयार झालं त्यावेळेला एक अशी चर्चा होती की मोठ्या प्रमाणात मय मतदारसंघातल्या भाजपा कार्यकर्त्यांकडनं विशेष करून महिलांकडून मिलिंद पिळगावकर यांना मयची भाजपाची उमेदवारी मिळावी यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांचं काम सुरू आहे. काल तर अक्षरशः महिला मोर्चाच्या काही सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाकडे मागणी केली आहे की मिलिंद पिळगावकर यांनाच भाजपाची उमेदवारी मिळावी. काय नेमकं हे काय घडतंय आणि तुमच्यासाठी भाजपा उमेदवारी मिळावी यासाठी लोकच प्रयत्न करतायत, तुमचं याच्यावरचं काय निरीक्षण आहे? निरीक्षण कशें आसा की आमी आतां ज्यो कोपरा बैठक घेता आमचे ऑलमोस्ट एक सध्या तरी 40+ कोपरा बैठक जाले, 40+. आनी ह्या कोपरा बैठकीन आमी घेता म्हणजे आमकां कितें तुमी मतां मारा हें घेवपाक सांगपाक करिना आमी मेन कोपरा बैठक कित्याक घेता की लोकांची समस्या कितें आसा हें कळपाक. एक्चुअली आमी सर्वे केलेलो आसा लोकांच्या मतदारसंघाच्यो समस्या कितें, 7वी पंचायतचे इश्यूज कितें हें सगळें आमचे कडेन आसा. पूण तरी पूण लोकां कडसून फर्स्ट हँड तो सर्वे हांव करिना न्ही, कोण तरी एजन्सी करता. पूण हें म्हाका मेळपाक जाय लोकांचो इश्यू कितें हांव कळपा खातीर हांव तेंचे कडेन वयता आनी तेन्ना हांव तांकां म्हाजें कितें विजन आसा पळय मया खातीर तें सांगता. तें सांगल्या उपरांत तांकां तें पडटा की कितें ना कितें तरी मिलीन चेंज करतलो. आनी हितूर एडवांटेज कशी जाता जेन्ना हांव वयता पळय तेन्ना तुमकां अदर म्हटलेलें पळय हांवें की विश्वास कसो दवरपाचो. तर पयरूच अशें जालें की एक बायल उठली आनी म्हटलें ना आपूण जाणटी सामकी आपल्याक विश्वास आहा बाईचेर. मग कित्याक आपूण तेजे कडेन गेल्ली एकदां आनी आपल्या घराक कितें तरी असलें, आपूण आमदारा कडेन गेल्ली आपल्याक कांय मेळोंक ना, 3-4 फावटी 2 फावटी तर मेळोंक ना, 3रे फावटी तेणी कांय दिवंक ना. बाई कडेन गेले, बाई दुसऱ्या दिसा म्हणजे म्हाजे कडेन गेले मिलिंद पिळगांवकरा कडेन. तेणी सांगलें बरें तुका कितें जाय, आपल्याक सिमेंट जाय पिशव्यो. हांवें तिका 15 सिमेंटाच्यो पिशव्यो दिल्यो अशें ती सांगता. आतां हांवें उगड हांव केन्ना कित्याक आमी दिले काय तें हें करिना न्ही. पूण लोकांक खबर आसा की 15 वर्सां गेली काम करूंक ना, फक्त आश्वासनां दिल्या. आनी पक्षान कितें केलां की हो आमदार नाका तो बरो न्हू, नेगेटीव दुसऱ्याक दिलो, दुसरो नेगेटीव तिसऱ्याक. असलें जें करता पळय हितूर लोकांचें नुकसाण जाता आनी लोकांचो विश्वास वयता. तांकां दिसता की मिलिंद पिळगांवकर जर तिकेट दिली किंवा मिलिंद पिळगांवकर जर निवडून येयलो जाल्यार खरो विकास मतदारसंघाचो कितें आसा हो जातलो हेची तांकां खात्री आसा. भाजपला वाटतं की मय मतदारसंघ हा त्यांच्या खिशातला मतदारसंघ, म्हणजे कुणालाही जर तिथे उमेदवारी दिली, म्हणजे पूर्वीच्या काळात आपण म्हणत होतो भाऊसाहेब बांदोडकरांनी जर दगडाला सुद्धा उमेदवारी दिली तर त्या दगडाला लोक निवडून आणतात. आज परिस्थिती भाजपाची मय मतदारसंघात तशी आहे का? आता सध्याच्या परिस्थितीत भाऊसाहेब बांदोडकर स्वर्गीय ते पण नाही आहे आणि स्वर्गीय मनोहरभाई पर्रीकर ते पण नाही आहे. ते असते तर ती परिस्थिती होऊ शकली असती, पण सध्याच्या हिशोबात नाही आहे. आता ती परिस्थिती असा पळय ती ना आमचे मनोहरभाई आसा ना आमचे भाऊसाहेब आसा. आता सध्या चल्ला पळय राजकारण तशें जर तांकां दिसलेलें जाल्यार महिला फुडें येवन जो तेंच्यांनी कॅन्डिडेट दिला तेका विरोध करचीच नसली, करतली असली. सपोज तांकां दिसता की बाबा हें आपल्या बोल्सांतलो मतदारसंघ जाल्यार तेंच्यांनी ते विसरपाचें. आता जर तशें जर घडना जाल्यार ताका पर्याय येतलो, आमी तो पर्याय हाडटले. मिलिंद बाब मला एक सांगा, तुम्ही आता उच्च शिक्षित एक युवक आहात, तुम्ही उद्योगात यशस्वीपणे तुम्ही काम केलेलं आहात. एक साधारणतः एक अशी लोकांची समजूत असते की आपला आमदार कोण, तर जो बारशाला येतो, वाढदिवसाला येतो, घरात एखाद्याचं समजा निधन झालं तर पूर्ण दिवस त्यांच्या त्या निधनावेळेला अंत्यसंस्कारावेळी हजर राहतो. कुठलं तरी कार्य असेल किंवा कुठला तरी सण असेल, उत्सव असेल, या वेळेला लोकांच्या भेटी घेतो तो आमदार. खरं म्हणजे आमदार हा विधिमंडळाचा एक सदस्य, विधानसभेत चर्चा करून वेगवेगळे कायदे तयार करणं, कायद्यात दुरुस्ती करणं आणि त्याच्यातनं लोकांचे प्रश्न सोडवणं हे आमदाराचं काम. आता कुणीही सुशिक्षित माणूस जो शिकलेला आहे, ज्याला जाणीव आहे विषयांची आणि त्या विषय सोडवण्याची इच्छा देखील आहे, परंतु
तो व्यक्ती अशा पद्धतीनं लोकांच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही, त्यांच्या बारशाला, लग्नाला, त्यांच्या मरणाला जाऊ शकत नाही, मग तो जर जाऊ शकत नाही तर तो माणूस कधीच आमदार बनू शकत नाही का? वय कशा आहा किशोर बाब की हो एक आमचो खरी आमच्या गोंयाची एक ट्रॅजेडी आसा. आनी ट्रॅजेडी हांव कित्याक म्हणटा तर MLA मेंबर ऑफ लेजिस्लेटीव असेंब्ली आनी सरपंच पंच हितूर फरक आसता. सरपंच पंच जो आसा पळय पंच मेंबर हो तुका सदींच मेळटा, तुज्या वाड्यार मेळटलो, पूण तो लेजिस्लेशन घडोवंक शकना, तो कायदो करूं शकना. कायदो करप हें आमच्या घटनेन फक्त MLAक दिला कितें, आनी ते जर MLAक दिला जाल्यार तेणी करूंक जाय. आनी तो करतलो जाल्यार विधानसभेन तेणी तुमचो मतदारसंघाचो आवाज, मतदारसंघाच्यो समस्या ह्यो सगळ्यो थंय तेणी आवाज तेजो काडपाक जाय. आतां गेली हांव 15 वर्सां घेता, 15 हांव सगळें तुमकां सुद्दां आतां तुमकां तुमचे कडेन रिकॉर्डूय आसतलो. गेली 15 वर्सां मतदारसंघ आमचो जो आहा पळय मये मतदारसंघ, ह्या 15 वर्सांत म्हाका तरी दिसना सगळे जर आमी कॅल्क्युलेट केले जाल्यार 5 वरां सुद्दां आमचे 3 टर्मचे जे आमदार आसा पळय 15 वर्सां 2007 ते 2000 आतां पर्यंत 22 पर्यंत हेंच्यांनी 5 वरां सुद्दां उलोवंक नासतले विधानसभेन. आनी विधानसभेन उलयना म्हणटकूच अशें दिसता की तो विधानसभाचो क्षेत्र आसा पळय मये मतदारसंघ हो असोच, म्हणून तांकां अशें दिसता की हांगा कोणाक गुण्याक दवरलेलो निवडून येतलो. कित्याक कोण आवाजूच उठयना न्ही. आवाज उठोवपी जर आमदार मेळ्ळो जाल्यार समस्याचें सोल्युशन जातलें. से आमचे पळय मायनींग बंद पडलेलें आसा, बरोबर, आमकां मायनींगच्यो समस्या आहा आनी आमचो मेजॉरिटी आमचो मया, शिरगांव, पिळगांव 7 3 पंचायती आमच्यो मायनींग इफेक्टेड आसा. आनी ह्यो मायनींग इफेक्टेड आसा म्हणटकूच सगळो वेवसाय बंद जाला. मायन बंद जाल्ल्या कारणान ट्रकांच्यो समस्या आसा, लोक कामाक वयता तेंचो अर्दो पगार मेळटा, म्हणजे बाजारांतली चलन जायना, दुकानां बंद पडलीं, लोकांचे बार रेस्टॉरंट बंद पडले. हे सगळें जाल्या उपरांत आतां कितें करप तेका? तेजो विशय काडला कोणी मतदारसंघान आमच्या आमदारान काडलेलो पयला जेन्ना देवेंद्र फडणवीस जी फाटीं येयल्ले पळय, फर्स्ट टायम गोंयांत येयल्ले तेन्ना आमच्या आमदारान हांवें पळयलो टीव्हीर देवेंद्र फडणवीसाक विचारतना आमचे मायनींगचे इश्यू आसा. अरे देवेंद्र फडणवीस जी मायनींगचो इश्यू आमचो कितें सॉर्ट आउट करतले? देवेंद्र फडणवीस जी हांगा सद्या आतां इलेक्शन इन्चार्ज, ते ओपोजिशन लिडर आसा महाराष्ट्रान, ती विधानसभा, तो लेजिस्लेचर आमच्या खातीर करूं शकतात ते ना न्हू. पूण तुमी जेन्ना करपाचो टायम आसता, विधानसभेन मांडपाचो टायम आसता तेन्ना तुमी मांडिना आनी लोकांक दिसपा खातीर, लोकांक फसोवपा खातीर तो मांडप ही चुकीची गोश्ट. आनी हें जाता पळय न्हू, हितूर प्रॉब्लम कशें जाता पळया. एक्चुली हे आमदार जो आसा पळय हो आमकां कित्याक जाय हें आमकां खबर ना. आमकां अशें दिसता की आमदार म्हणजे थंय गेलो न्हू काय ती आमची फॉर्मार सायन मारपाचें काम आमदाराचें, गृह आधार हें तेजेर मारूंकूच जाय, ते मारपाक जायना म्हणिना हांव. पूण आमदारान आपलो सगळो टायम तेच करपाक जर गेलो जाल्यार तुमच्या खातीर आमदार केन्नाच झगडचो ना, मतदारसंघाचो विकास केन्नाच जावचो ना. मतदारसंघान एक बरी फॅक्टरी जर येवपाक जायी जाल्यार ती तो हाडूंक पावचो ना आनी तेज्या खातीरूच हें पावूंक ना. आमच्या मतदारसंघात गेली 15 वर्सां एक नेवो वेवसाय येवंक ना, एक आमचो ग्रावंड बरो जावंक ना, एक आमचें कितें बरें हॉस्पिटल नेवें जावंक ना. आमचे कलाकार आसा, हे कलाकारा खातीर एक कितें कला मंदिर किंवा रवींद्र भवन हें जावंक ना. म्हणजे आमचे आमी म्हणटा मये मतदारसंघ हो मये हे कलाकारांची खाण जाल्यार आमी कलाकारां खातीर कितें केलें? 15 वर्सां कलाकारां खातीर आमी केलें कितें? मनोहर बुवा शिरगांवकर सारके आमच्या मये मतदारसंघान जन्माक येयले, आमच्या गोंयाचें नांव वयर काडलें, तेंच्या खातीर केलें आमी कितें? आमी फक्त 5 वर्सां आपली जी आसा पळय ती कशें करून तरी ती घालोया आनी मागीर परत इलेक्शन लावले का परत वचोया. आमी लोकांक हें सांगता की आमकां एकदां तुमी संदी दिया 5 वर्साची. 5 वर्साची संदी दिल्या उपरांत आमी तुमचे कडेन परत मग मागूंक येना. आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा ही केंद्र सरकारची आणि गोवा सरकारची योजना आहे. मुख्यमंत्री स्वयंपूर्ण गोव्यासाठी प्रामाणिकपणे काम करतायत, परंतु स्वयंपूर्ण मयेचं काम हे मिलिंद पिळगावकरांनी कधीच हाती घेतलंय. तुम्ही स्वतंत्र एजन्सी नेमून मये मतदारसंघाचा पूर्ण स्वयंपूर्णचा प्लॅन तयार केलेला आहे. प्रत्येक पंचायत न्याय वेगवेगळे विषय काय आहेत याचाही तुम्ही अभ्यास केलेला आहे. या सगळ्या तुमच्या आराखड्यावरून मये मतदारसंघातल्या कुठल्या प्रॉमिनंट विषय आहेत असं तुम्हाला वाटतं? दुसरा प्रश्न, मये मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. इव्हॅक्यू प्रॉपर्टीचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर चोडण फेरीचा प्रश्न आहे, ब्रिजचा प्रश्न आहे, विषय अनेक आहेत, परंतु एकही प्रश्न गेली अनेक वर्ष आपल्याला सुटलेला बघायला मिळत नाही. तुम्ही तुमचा सर्वे प्लॅन जो आराखडा तुम्ही मयेसाठी तयार केलाय तो नेमकं या सगळ्या विषयावरती काय म्हणतो?
सी बघा हे पळया किशोरबाब मया सगळ्यान परस इम्पॉर्टंट जी गोष्ट आसा पळय सद्याच्या परिस्थितीन ही एक तर मॅक्झिमम गव्हर्मेंट जॉब जे आसा पळय हे आमकां मेळपाक जाय आनी हे मेळोकूच ना आमकां. म्हणजे आतां सध्या जे पोस्ट येयल्ले पळय हितूर आमचे म्हाका दिसता 1-2 खंय खंय जाले बस इतलेच. ते मेळपाक जाय आनी ते एक्रॉस द वॉर्ड जे आसा पळय ते डिस्ट्रिब्यूट जावपाक जाय आनी ते फुकट मेळपाक जाय. ते पयशे दिवन न्ही. सध्या चल्ला खबर आहा तुमकां कितें चल्लां ते जॉबांचे. बॅनरही लागलेत म्हणे मय मतदारसंघात वेगवेगळे. बॅनर लागल्या कोणाकोणाचे ते आतां तेजेर हांव उलयना पूण ते कित्याक आमी नॅगेटीव पॉलिटिक्स करपाचो आमचो केन्ना इच्छा विचार नासता. बट तो टॉपीक आमी सायडीक दवरुया. पूण गव्हर्मेंट जॉब जालो सगळ्यांक मेळोंक शकना. सो गव्हर्मेंट जॉब जर ना जाल्यार आमकां कितें करचें पडटलें तर आमकां करचें पडटलें इंडस्ट्रियलायझेशन. इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे इंडस्ट्रियल इस्टेट न्हू. इंडस्ट्रियल इस्टेट आमचे कडेन बिचोले आसा पूण इंडस्ट्रियल इस्टेट बिचोलीचो प्रॉब्लेम कितें 500 स्क्वेअर मिटराचो प्लॉट तितूर 200-300 स्क्वेअर मिटराचे शेड तितूर जे काम करता पळय वेल्डिंग टर्निंग कोण तरी पॉटरी आनी हें म्हणजे तितूर एक 4-5 लोक अशेंच कामाक आसता 5-10 तितूर आमचे एम्प्लॉयमेंटाचें सोल्युशन जावं शकना. एम्प्लॉयमेंटाचें सोल्युशन जावं शकता जाल्यार आमचे कडेन 7 पंचायती हितूरले 4 पंचायती आमच्यो सामक्यो ल्हान. पिळगांव नार्व्या शिरगांव हांगा इंडस्ट्रियलायझेशन जावं शकना. चोडना जावपाक जायना नैसर्गीक इश्यूज आसा थंय. उरले आमचे कडेन 3 पंचायत मये वनमळिंगे कुडचेर सरवण कारापूर आनी ह्या 3 पंचायतींनी कस्टोडियन आनी सरकारी जमीन आसा. आतां जाय कितें आमदारान तेच म्हणटा हांव लेजिस्लेचर करपाक जाय त्या आमदारान की आमदारान थंय त्यो जमीन एक्वायर करपाक जाय. एज अ पायलट प्रोजेक्ट एक 4 लाख स्क्वेअर मिटर जमीन एक्वायर करा प्रायवेट किंवा गव्हर्मेंटाची एक्वायर करा ती कन्वर्ट करा तेजो इंडस्ट्रियल झोनिंग करा थंय उदकाची फॅसिलिटी करा थंय ट्रान्सफॉर्मर घाला थंय रस्तो हाडून दिया. आनी तें जेन्ना जालें तेन्ना देर आर कितलेशेच इंडस्ट्रियलिस्ट आसा आमच्या संपर्कान आमी बिझनेसमॅन असल्या कारणान आमकां खबर आसा ते गोंयान बिझनेस घालपाक तयार आसा. पूण प्रॉब्लेम कितें जाता ते येवन जर तांकां लँड एक्वायर करची पडली तांकां ह्यो सगळ्यो फॅसिलिटी करच्यो पडल्यो जाल्यार तांकां भरपूर लाच दिवची पडटा. पूण तो कित्याक येतलो. गुजरात सारख्या जाग्यार असली सगळ्यो फॅसिलिटी केल्ल्यो आसा म्हणटकूच तांकां गेलो काय 1 स्टॉप विंडो मेळटा थंय ताका इंडस्ट्रियल आपली घालपाक मेळटा आनी थंय तो 1000, 2000, 3000 लोकांक जॉब लावं शकता. आनी ते आमकां करपाचें आसा आनी आमी निवडून येयल्या उपरांत आमचो पायलट प्रोजेक्ट म्हणून एक पंचायत आमी घेतले आनी हो काम सुरू करतले. आनी हे केल्या उपरांत एक जर FMCG किंवा फार्मास्युटिकल कंपनी जर येत किंवा IT कंपनी येत जाल्यार आमचे 2-3 हजार भुरगे इजिली कामाक लागूं शकता. आनी जेन्ना आमी फायनलायझेशन जातलें इंडस्ट्रियल लिस्टा कडेन की बाबा असली फॅक्टरी येता जाल्यार तेन्नाच आमच्या भुरग्यांक ट्रेनिंग सुरू जावपाक जाय. सी जाता कितें आमी इंडस्ट्री हाडटा पूण इंडस्ट्री हाडच्या पयलीं आमी आमच्या भुरग्यांक ट्रेन करिना जे आमचे 10वी 12वी 13वी जाल्ले भुरगे. मागीर ते कितें म्हणटा बिझनेसमॅन की बाबा तुमचे भुरगे ट्रेन ना आमी तांकां जॉब दिवं शकना. पूण ते जेन्ना इंडस्ट्री येता तेन्नाच्यान ती फॅक्टरी सुरू जावच्या पर्यंत 1 वर्स सुमार वयता. त्या 1 वर्साक आमी त्या भुरग्यांक जर आमच्या 1000 भुरग्यांक ट्रेनिंगेक तेंचे अटॅचमेंट म्हणून धाडलो आनी ते येयल्या उपरांत तांकां जॉब मेळटलो. हें जालो जॉबाचो इश्यू. तुमी आतां हेजो घेतलो फेरीबोटीचो आमी कितलेशेच आयकता ब्रिज येता ब्रिज येवपाचो जाय. पूण हांव सुद्दां जर आमदार जालो जाल्यार म्हाका सुद्दां ब्रिज येता म्हटल्यार 5-6 वर्सां वयतली. 5-6 वर्सां कित्याक वयतली लँड एक्विजिशन करतले परत लँडिंगा सायडीन पर्वरी जालो जाल्यार थंय बिल्डींग आसा रस्ते कनेक्टिविटी हे सगळें जाता म्हटल्यार खूब कटकटी आसा. पूण प्रेझेंट सोल्युशन कितें तुमकां खबर आसतली की सद्या 2-2 वर चोडणाची फेरीबोटीक थंय लायनी लागता काय ना. ह्यो लायनी लागता हेजें आतां सोल्युशन कितें आमचे कडेन 2 फेरीबोट आसा थंय 2 फेरीबोटी जे आसा 2 रॅम्प आसा. हे 2 रॅम्प आसा तशेंच ठेवून ते सायडीन जेन्ना आमी लँड जाता ते सायडीन वडाचें झाड आसा त्या सायडीन दुसरे सायडीन जागा आसा. आमी जर 2 रॅम्प एडिशनान केले आनी रोरो फेरीबोट घातली. रोरो फेरीबोट म्हणजे कशी ती की बोट तुमी कार घातली काय डायरेक्ट भायर काडूंक मेळटा. गुगल करूं येता कोणी रोरो फेरीबोट केरला आसा त्यो जर आमी 5 फेरीबोट रोरो घातल्यो हे सायडीन त्यो आसा त्योच फेरीबोट 5 दवरल्यो. हितूर फक्त मोटरसायकल आनी लोक आनी हितूर फक्त रोरो फेरीबोटीन गाडयो 20 गाडयो एकदां वयता आनी आमची लायन मॅक्झिमम आसता 40 गाडयांची 50 गाडयांची जाल्यार एक सुद्दां गाडी लायनीन उरची ना. म्हणजे इमिडिएट प्रॉब्लम आनी 2 जेटी करपाक रोरो फेरी जेटी करपाक एक 5-1 कोटीचो खर्च आसा आनी मागीर 5 नेवे फेरीबोटी. म्हणजे ह्यो सोल्युशन आसा आमचे कडेन. आमी फक्त कशें ब्रिज हाडटा अरे ब्रिज हाडटा हो तुमी केलो सुद्दां प्रोसेस जाल्यार सुद्दां टायम लागतलो. पूण जेका सोल्युशन जाय तें सुद्दां न्हू. सी आमचे प्रॉब्लेम तेच जाता आमी सोल्युशना कडेन फोकस करिना आमी फक्त प्रॉब्लेमा कडेन फोकस करता. आता मला एक सांगा की मिलिंद पिळगावकरांना भाजपाची उमेदवारी मिळावी यासाठी भाजपाचेच कार्यकर्ते दिवस रात्र प्रयत्न करत आहेत. परंतु ज्या अर्थी मगोतनं पेमेन शेठ यांना भाजपात आणलंय
त्याच्यानंतर मोठा कार्यक्रम झाला आहे, त्याच्यात त्या कार्यक्रमातनं स्पष्ट संकेत दिलेत भाजपनं की पेमेंट शेठ हेच भाजपाचे उमेदवार मय मतदारसंघाचे राहणार आहेत. आता या सगळ्या उलाढालीत किंवा या सगळ्या गोष्टीत मिलिंद पिळगावकर हे निवडणुकीला नेमके कशा पद्धतीने सामोरे जाणार आहेत, कुठल्या पक्षात ते प्रवेश करणार आहेत, अपक्ष म्हणून जाणार आहेत की राजकीय पक्षात प्रवेश करून ते निवडणुकीत उतरणार आहेत, तुमची नेमकी भूमिका काय ठरलेली आहे? सी आमच्या मतदारसंघात जे आसा पळय न्हू सद्याचें सिच्युएशन हे खूब कॉम्प्लिकेटेड जाल्लें आसा. भारतीय जनता पक्षाक दिसूं शकता की तेणी कोणीय दिलो जाल्यार निवडून येवं शकता, पूण तें तांकां आतां खबर आसा. आमी अशें चिंतता की आमी कित्याक सेंट्रलाक जें गव्हर्मेंट चल्लां मोदी सरकार आनी मोदीजीन जें काम केलां आमच्या प्रायम मिनिस्टरजीन तेज्या हिशोबान आमकांय दिसता की आमी भाजपान येवचें. पूण भाजपाक आमी जाय काय नाका हें म्हाका खबर ना न्ही. हांव तेंचे कडेन वचून रिक्वेस्ट करपाक शकता, हांवें ती केल्या की बाबा म्हाका पार्टी प्रवेश दिया अशें म्हणून सगळें केलां. पूण तेंचे कडसून येवपाक जाय न्ही. भाजपाचें अशें ना न्ही की एक दार आसा तें दार उक्तें केलें काय हांव भाजपान पावलो. हांवें ज्यांचे कडेन डिस्कशन करपाक जाय तेंचे कडेन केलां. आतां तेंच्यांनी म्हाका घेवप काय ना तें तेंचें डिसिजन. आनी हांव अशें म्हणिना की तेंच्यांनी घेवपूच जाय, ती पार्टी तेंची. सुदिनाची आतां पळय सुदीन चलयता आपली मोगो पक्ष, सो तेणी म्हाका टिकेट दिवपूच जाय अशें कांय ना न्हू. पूण म्हाजो प्लॅन बी ऑलरेडी आसा आनी हांव ऑलरेडी तितूर काम करता. हांव 1-2 दीस वाट पळयतलो. आयज आमची कार्यकर्त्यांची मिटींग आसा सांजची, तितूर हांव डिसिजन घेतलो तेन्ना फुडें की बाबा कशें वचपाचें. आनी विथीन 3-4 दिसां भितर म्हाजो नेक्स्ट स्टेप कितें आसा, कसो हांव म्हाजी फुडली वाटचाल करतलो तें कळटलें. 2022 इलेक्शन जें आसा पळय आमी लडटा आनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांक आनी हांव आतां जितल्यो मिटींग घेतल्या पळय तितल्यो म्हाका दिसता खंयचेच आमच्या जे इच्छूक कॅन्डिडेट आसा, कित्याक अजून टिकेट कोणाकूच डिक्लेअर जावंक ना. फक्त संतोष सावंत जर सोडलो गोवा फॉरवर्डचो, आपली आपची आप आनी संतोष सावंत हे दोग जाण सोडले जाल्यार भाजपाची टिकेट जावंक ना अजून डिक्लेअर. मोगोची जावंक ना, प्रवीणाक घेतला तेंच्यांनी पूण टिकेट डिक्लेअर करूंक ना. पूण ह्यो 2 टिकेटी अजून उरल्या. पूण म्हाका तर दिसना की कोणाच्योच म्हाजे जितले कॉर्नर मिटींग जाल्या पळय तितल्यो जावंक ना. पूण म्हाका मतदारसंघाचो पल्स आतां कितें आसा पळय म्हाका खबर आहा. सो तेका लागून म्हाजी स्ट्रॅटजी कितें आसतली ही 2-3 दिसांनी हांव उगड करतलो हें 100%. आनी आमी इलेक्शनाक आसा. कितेंय जावं, सी जिखप हरप हें शेवट लोकांचेर आसा. लोकांक कितलो तुजेर विश्वास आसा तेजेर आसा आनी परत देवाची कृपा म्हणा आशिर्वाद म्हणा तेजेरूय आसा. पूण आमी इलेक्शनाक आसा. एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे ती म्हणजे फक्त निवडणुका आता येणार आहेत म्हणून मिलिंद पिळगावकर आलेले नाहीत. मिलिंद पिळगावकर 2007च्या निवडणुकीत प्रत्यक्षात रिंगणात होते, त्यांचा पराभव झाला. परंतु पराभव होऊनही त्यांनी आपलं काम मात्र बंद केलं नाही. त्यांनी काम सातत्यानं चालू ठेवलं. 2012-2017मध्ये ते निवडणुकीला राहिलेले नाहीत. 2022मध्ये ते आता पुन्हा एंट्री करतायत. यंदाच्या निवडणुका या पंचतारांकित निवडणुका होणार आहेत, पंचरंगी निवडणुका होणार आहेत. त्याच्यात काँग्रेस गोवा फॉरवर्डची युती झालेली आहे, TMC मगोची युती झालेली आहे, त्याच्यानंतर आम आदमी पार्टी आहे, भाजपा आहे, रिव्हॉल्युशनरी गोवन्स आहेत. तर या पंचरंगी निवडणुकीत मिलिंद पिळगावकर या सगळ्यांचा भेद करून विजयश्री कशी काय खेचून आणतील, नेमकं तुमच्याकडे कशा पद्धतीचं प्लॅनिंग आहे? सी आमचे कशें प्लॅनिंग आसा हें हांव सद्या उगड करूं शकना, कित्याक तें उगड करप ही सारकी चुकीची गोश्ट जातली. पूण आमी ऑलरेडी त्या स्ट्रॅटजीत काम केल्लेलें आसा. आमचो आयज जो मिटींग जातली तेज्या उपरांत आमचें डिसिजन जातलें. आयज ते आयज पर्यंत हांव BJPक रावतलो. हांवें कार्यकर्त्यांक आमचे सांगल्या की आमचे तेंचे कडेन चालू आसले, हांव उलोवपाचो प्रयत्न चालू आहा म्हाजो. आनी तें जर जायना जाल्यार हांव आमचो स्ट्रॅटजी कितें आहा ती ह्या 2-3 दिसांनी करतलो. आनी ती जाल्या उपरांत तुमी परत आफया न्ही, मागीर डिस्कस करूया. आनी दुसरो एक आनी आमचो मेन प्रश्न कस्टोडियन प्रॉपर्टीचो आमचो इश्यू आसा, इवॅक्युए प्रॉपर्टीचो. सी पळया, पर्रीकर जीन तांकां प्रॉमीस केल्लें 12 इलेक्शना कडेन की आपूण तेजो कायदो करता. 14 तेणी तो विधानसभेन मांडलो, तोय बी ताका मांडचो पडलो. आमच्या आमदारांक मांडूंक जमोंक ना. पण ह्या लक्ष घेया, आमचो प्रश्न आमच्या आमदाराक मांडूंक जमोंक ना, तो पर्रीकरजीन मांडचो पडलो विधानसभेन. 14 मांडलो, 16 तेजेर कायदो जालो. 16 कायदो जावन 17 पर्यंत सनदी दिवपाक लागल्यो आनी थोड्यो 160 सनदी दिल्यो. पूण 17 जेन्ना इलेक्शन जालें तो पर्यंत आतां पर्यंत हेंचे कडेन सनदी दिवंक जमोंक ना. कोणाचें काम हें? सरपंच दितलो, पंच दितलो काय आमदारान ताका कितें जाय तें करप. पूण ते आमदारान करपाक जाय आसलें कितें, कायदो करपाची गरज नासली. म्हाका खबर आहा आमच्या आमदारान कायदे करूंक ना मय मतदारसंघाचे. पूण केल्लो कायद्याची अंमलबजावणी जी करपाची आसली, म्हणल्यार डेप्युटी कलेक्टर ऑफिसांतल्यान जो स्टाफ डेडिकेटेड दवरलेलो, मामलेदार ऑफिसांतल्यान स्टाफ डेडिकेट दवरलेलो आनी तांकां फक्त इतलेंच काम दिलें. ह्यो ज्यो 12,000 1200 ज्यो सनदी आसा
ह्यो तुमी प्रोसेस स्पीडअप करा आनी तेजेर जर प्रेशर घातलेलो जाल्यार ते एका वर्सा भितर त्यो जाता आसल्यो. सी ज्यो डिस्प्युटेड आसा त्यो उरूं शकता, पूण जेका डिस्प्यूट ना पळय त्यो क्लियर जावपाक जाय काय नाका, मालकी हक्क स्वताक आपल्याक मेळपाक जाय काय नाका. पूण म्हणजे जालें कशें की आमी एकदां आपूण कसोय करून एकदां आमदार जावपाचो, 5 वर्सां आमदारकी एन्जॉय करपाची, अशें जर काम जालें जाल्यार लोकांचें काम अशेंच उरतलें. आजच्या या चर्चेच्या समारोपा वेळेला मला तुम्हाला सांगायचं आहे की मय मतदारसंघाच्या मतदारांना, मय मतदारसंघाच्या जनतेला या क्षणी तुमचा काय संदेश असेल? म्हाजो संदेश जनतेक एकूच आसा, खंयचोय पक्ष जावं, तो भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष, अन्य पक्ष जो आसा पळय हो फक्त आनी फक्त सत्ता घडयता. म्हणजे आमचे कडेन गोंयांत 40 आमदार आसा, 21 आमदार ज्या पक्षाक मेळटा त्या पक्षाची सरकार जाता, सत्ता येता. पूण मतदारसंघाचो विकास जो आसा पळय हो पक्ष येवन करूं शकना, भाजपा येवन मया विकास करूं शकना, भाजपा येवन मया जॉब दिवं शकना, भाजपा येवन लोकांचे रस्ते, लायटी, उदीक, हॉस्पिटल्स, क्लिनीक सगळें करूं शकना. तें करपा खातीर तुमी निवडून दिता तो आमदार करूं शकता. सो लोकांक एकूच म्हाजी विनंती आसा, हे फावटी दोळे उगडा, तुमचे कडेन जितले कॅन्डिडेट आसा ते तुमच्या खातीर कितें करूं शकता हें पळया, आनी पयलीं लोकांनी कितें केलां सत्तेन आसतना हें पळया आनी मतां मारा. आनी हें जर मतां अशीं मारली जाल्यार हांव तुमकां सांगता, आनी ती जर आमकां मारली जाल्यार खरो मयाचो विकास कितें पळय तो घडटलो, आनी फुडलीं 5 वर्सां परत आमकां लोकां कडेन वयचें पडचें ना. लोकूच आमकां म्हणटले तूं निवडून इलेक्शनाक राव, आमी निवडून हाडटा. तर हा आहे संदेश युवा नेते मिलिंद पिळगावकरांचा. युवकांनी राजकारणात यावं असं आपण नेहमी म्हणत असतो, परंतु प्रामाणिकपणे राजकारणात उतरलेल्या युवकांना साथ देणं ही देखील जनतेची जबाबदारी असते. मिलिंद पिळगावकर यांचं स्पष्ट म्हणणं आहे की गेल्या अनेक काळापासून जे राजकारण घडलंय मय मतदारसंघात किंवा जे आमदार निवडून आले आहेत त्यांनी काय केलं याचा विचार करा. या निवडणुकीत तुमच्यासमोर कोण उमेदवार आहेत आणि कोण उमेदवार खऱ्या अर्थानं मय मतदारसंघाला न्याय देऊ शकतो याचा अभ्यास करा. आणि जर त्यांच्यावरती जनतेनं विश्वास ठेवला आणि त्यांना जर जनतेनं निवडून दिलं तर निश्चितपणे 5 वर्षात जो काय बदल मय मतदारसंघात घडवायचा असेल तो मय मतदारसंघात बदल ते घडवून दाखवतील आणि पुन्हा लोकांना निराश होण्याची गरज पडणार नाही. हा आहे कॉन्फिडन्स मिलिंद पिळगावकरांचा. आता या निवडणुकीत मिलिंद पिळगावकर उतरणार आहेत हे त्यांनी स्पष्टच केलं आहे. त्यांना जनतेची कशी साथ मिळते, हा युवा नेता नेमका मय मतदारसंघात काय बदल घडवतो, या सगळ्या गोष्टी आम्हाला या निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत आम्हाला वाट पाहावी लागणार आहे मिलिंद पिळगावकरांचं राजकीय भवितव्य मय मतदार कशा पद्धतीनं घडवत आहेत. खूप खूप धन्यवाद मिलिंद, खूप आभारी. धन्यवाद.